सर, स्पर्धा परीक्षांमध्ये खूप दिवस प्रयत्न केला पण अपयश आलं. मग आता कुठे प्रायव्हेट सेक्टरला नाही आमची जॉब करण्याची इच्छा, त्यापेक्षा गावाकडे जमीन आहे तर गावाकडेच परत जाऊ आणि स्वतःचा सर बिझनेस सुरू करू. पण जमेल का हो सर? कारण आत्तापर्यंत तर आम्ही पुस्तकच वाचली आहेत आणि आता मग बिझनेस सुरू करायला पॉसिबल होईल का? उद्योग मंथन कार्यक्रमात आलेला एक मुलगा विचारत होता. 3-4 वर्ष प्रयत्न केले होते, त्यामुळे मनामध्ये प्रचंड निराशा होती. कारण खूप सारी स्वप्न बघून तो म्हटला मी पुण्यात आलो, क्लासेस लावले, पण आता ते नाही जमत आहे. आता बिझनेस सुरू करण्यासाठी परत गावाकडे जायचं. तर आता बरेच माझ्यासारखे तरुण आहेतच की जे परत रिटर्न आलेत किंवा गावाकडे रिटर्न आलेत. पण मला सर हार नाही म्हणायची, पण थोडी भीती वाटते की मला बिझनेस सुरू करता येईल का? आपल्यातल्या अनेक जणांची जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांना दुर्दैवाने काही वेळा अपयश येतं. पण एक सांगू, तुम्ही निराश होऊ नका. तुम्हाला जर मनामध्ये ही भीती वाटत असेल, की मी त्याही तरुणाला सांगितलं तेच तुम्हाला सांगतो, तुम्ही डेफिनेटली बिझनेस करू शकता. कारण तुमच्यामध्ये अभ्यास करण्याची क्षमता आहे आणि कोणताही व्यवसाय किंवा कोणताही बिझनेस हा अभ्यासाने डेफिनेटली केला जाऊ शकतो. ठीक आहे ना, थोडं अप अँड डाऊन राहील. मला असं वाटतं की अगदीच व्यवसाय करण्याची माहिती नसल्यामुळं अगदीच आता मॅनेजमेंट स्किल आपल्याला सुरुवातीला जमणार नाहीत. पण ग्रामीण भागातला तरुण हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये निश्चित जगू शकतो, हे आपल्याकडच्या असंख्य मराठी तरुणांनी नेहमी दाखवून दिलं. त्यामुळं तुम्ही जर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला तर डेफिनेटली तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये चिंता बाळगू नका, असं मी त्याही मुलाला सांगितलं, तुम्हालाही सांगतो. त्यामुळं आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवा. एक, अभ्यास करण्याची तयारी ठेवा. व्यवसाय निवडताना व्यवस्थित काळजी घ्या. आपल्यासाठी आपल्या भागामध्ये चालणारा, आपल्याला आपल्या अवेलेबल स्किलनुसार कोणता बिझनेस करता येईल तो प्रॉपरली सिलेक्ट करा. भांडवलाच्या बाबतीत थोडी वडिलांची सुरुवातीला मदत घ्या, बँक लोन घ्या. निश्चित तुमचाही बिझनेस व्यवस्थित सुरू होऊ शकेल. तुम्हाला काय वाटतं?